आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या मंत्रालयामधील बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। वैयक्तिक कारणांमुळे एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी वॉर रूम संदर्भात ही बैठक बोलावली होती। तर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही, अजितदादांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या, संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधानांवर टीका करणारा संजय राऊत मूर्ख माणूस, खासदार नारायण राणे यांचा टोला। तर जागतिक पातळीवर आपली अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आली, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये, राणे यांचा टोला। मूर्ख माणूस आहे। 2014 मध्ये जो भारत 14व्या क्रमांकावर होता तो 5व्या क्रमांकावर आणला। अर्थव्यवस्था कळल्याशिवाय काय? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आष्टीमध्ये मोठ्या जलप्रकल्पाचं उद्घाटन होणार। कार्यक्रमाला जिल्हा आणि शेजारचे आमदार देखील उपस्थित राहणार। कार्यक्रम पत्रिकेवर मुंडे बंधू भगिनींचं नाव, पण त्यांची उपस्थिती आम्हाला झेपणारी नाही, आमदार सुरेश धस यांचं खोचक वक्तव्य। आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले 2 मंत्री बी आहेत, परंतु आमदारांच्या पुरतच आम्ही, मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही। परंतु दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू भोसकून हत्या, तर शिर्डीमधील एका तरुणावर देखील कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर। नितीन शेजूळ या नावाच्या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरामध्ये हल्ला, दुचाकीवरील दोघांकडून हल्ला, एक संशयित ताब्यात। शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली। सुजय विखे यांचा दुहेरी हत्येवर संताप। हे प्लान नव्हे तर नशेमधून होणारे रँडम मर्डर असल्याचा विखे यांचा दावा। हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी, कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकीत। कामं न करता कंत्राटदारांकडून 25% कमिशन घेण्यात आलं। कामं सुरू होण्याआधीच 25% घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप। गेल्या 2 वर्षांमध्ये किती हजार कोटी फुटीर आमदारांच्या खिशात गेले, राऊतांची टीका। 1000 कोटी ही कामं कंत्राटदारांकडून करून घेतली आहेत किंवा न करता त्यांच्याकडून 25% कमिशन घेतलं।